नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 0. 10 वर्षे जुन्या नियमात होणार बदल. किमान पगारात 40% पर्यंतची वाढ शक्य. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सरकार महागाई भत्ता 0 सुरू करण्याचा विचार करत आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. हा बदल कर्मचाऱ्यांच्या फायद्याचाही ठरू शकतो. यामुळे DA कॅल्क्युलेशन पद्धतीत सुधारणा होऊन कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे. महागाई भत्त्याचा हिशोब सध्या AICPI-IW या डेटावर आधारित आहे आणि त्याचा बेस इयर 2016 आहे. सरकार आता हा बेस इयर 2026 करणार असल्याचीही शक्यता आहे. जर हा बदल झाला तर DA मोजण्याचा आधार नव्या आकडेवारीनुसार आधारित असणार आहे. खरंच DA 0 होणार का? चला तर पाहूया. जर 2026 हा नवीन बेस इयर ठरला तर DAचा हिशोब 0 सुरू होईल. यामुळे सध्या मिळणारा DA हा रिसेट होईल. नवीन सिस्टमनुसार DA नव्यानेही मोजला जाईल आणि याचा एकूण पगारावर सकारात्मक परिणाम होणार आहे. मग नवीन बेसिक सॅलरीमुळे होणारा मोठा फायदा किती असणार आहे? या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नवीन बेसिक सॅलरी निश्चित केली जाईल, ज्यात DA हा समाविष्ट असणार आहे. त्यामुळे भविष्यात वेतनाच्या रकमेचा आकडा हा अधिक असणार आहे. नवीन DA हिशोबामुळे पुढील काळात प्रत्येक DA वाढ ही थेट वाढलेल्या बेसिक सॅलरीवर आधारित असणार आहे. परिणामी प्रत्येक वेळी पगारात अधिक रक्कमही जोडली जाणार आहे. मग फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो? चला तर पाहूया. फिटमेंट फॅक्टरबाबत अंदाज आहे की तो 3.0 ते 3.68 दरम्यान असू शकतो. हा जर आकडा प्रत्यक्षात आला तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात 40% पर्यंतची ही वाढ होण्याची शक्यता आहे.